नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं मेडिकल सिम्प्लिफाईड या चॅनलवरती. आज आपण या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्त्वाचा मुद्दा बघणार आहोत आणि तो मुद्दा म्हणजे काय, की नीट 2026 साठी एन-टी-एनं एक नवीन ॲडवाइसरी जारी केलेली आहे. ही ॲडवाइसरी तुम्हाला ऑनलाईन वेबसाईटवरती दिसणार नाही, जे पण एन-टीची ऑनलाईन वेबसाईट आहे. पण जर का तुम्ही Twitter उघडला, तर त्यांनी ही ॲडवाइसरी ट्वीटद्वारे दिलेली आहे. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे, तर हे समजणं अत्यंत गरजेचं आहे. जर का तुम्ही सुद्धा नीट 2026 ची परीक्षा देत असाल, तर त्याच्यामध्ये एक गोष्ट समजणं अत्यंत गरजेची आणि ती म्हणजे की OMR शीट कशी भरायची आहे. OMR शीट कशी भरायची आहे. ठीक आहे. आता सगळं काही हे OMR वरतीच डिपेंड असतं बरं का. OMR वरती कसं काय डिपेंड असतं ते पण सांगणं अत्यंत गरजेचं तुम्हाला, की OMR हे ऑनलाईन सॉफ्टवेअरद्वारा चेक केले जाते. त्याच्यावरती तुमचं रोल नंबर असतं, तुमचं ॲप्लिकेशन नंबर असतं आणि काहीतरी माहिती असते जे तुम्हाला तिथंच भरावी लागते. ठीक आहे. आता एक-एक करून आपल्याला बघून घेऊया आपण, की तुम्हाला काय करायचं आहे आणि काय करायचं नाहीये. ठीक आहे. आता इथं सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, की त्यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे, की डू इट राइट म्हणजे हे करणं अत्यंत गरजेचं आहे. हे करू नका, हे करा, असं यांनी सांगितलेलं आहे. तर सगळ्यात अगोदर यूज ओन्ली द ब्लॅक बॉल पेन प्रोव्हाइडेड ॲट द सेंटर. याचा अर्थ काय, की ब्लॅक बॉल पेनच तुम्हाला काय करायचंय, यूज करायचं आहे आणि ते सुद्धा तुम्हाला सेंटरवरती प्रोव्हाइड करण्यात येईल. तुम्हाला घेऊन जाण्याची गरज नाही. काय म्हटलेलं आहे, की यूज ओन्ली ब्लॅक बॉल पेन. ठीक आहे. त्याच्यानंतर फिल द सर्कल कम्प्लिटली अँड डार्कली. याचा अर्थ काय आहे, की समजा एक ऑप्शन दिलेला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. इथं ए असेल, इथं बी असेल, इथं सी असेल, इथं डी असेल. ठीक आहे. आणि असं यांना गोल केलेलं असेल. आता याच्यामध्ये एक गोष्ट समजण्याची आहे, की त्यांनी काय सांगितलेलं आहे, की जे पण ऑप्शन तुम्ही चूज करत असाल, तुम्हाला वाटत असेल बी ऑप्शन राईट आहे, तर बी ऑप्शन तुम्हाला राईट कसं करायचंय? असं करायचंय का? तर नाही. ही पद्धत चुकीची आहे. तुम्हाला पूर्णपणे डार्क सर्कल एकदम गोल करायचंय अशा प्रकारे. ठीक आहे. अशा प्रकारे. समजलं? ओके. याच्यानंतर आता एकदम सर्कल प्रमाणे असला पाहिजे ते. ठीक आहे. अशा प्रकारे. एकदम गोल व्यवस्थितपणे त्याला सर्कल करायचंय. त्याच्यानंतर मार्क ओन्ली वन ऑप्शन फॉर ईच क्वेश्चन. आता याचा दुसरा अर्थ काय सांगितलेला आहे इथं, की जर का तुम्हाला वाटत असेल याचा उत्तर ए पण आहे, बी पण आहे, सी पण आहे आणि डी पण आहे. म्हणजे एखाद्या प्रश्नाचं उत्तर ए आहे आणि बी आहे. तुम्हाला असं वाटत असेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, दोन्हीमधून फक्त एकच चूज करायचं आहे. मार्क द क्वेश्चन नंबर केअरफुली बिफोर मार्क. मार्क ओन्ली वन ऑप्शन फॉर ईच क्वेश्चन. एकच काय करायचंय तुम्हाला, गोल करायचंय. तुम्हाला वाटत जरी असेल की ए आणि बी दोन्ही राईट आहे, तरी सुद्धा दोन्ही मधून एकच तुम्हाला गोल करायचंय. दोन्ही गोल केले तुम्ही तर तुम्हाला त्याचं मार्क भेटणार नाही. एकदम क्लिअरली इथं मेन्शन करण्यात आलेलं आहे. ओके. मार्क द क्वेश्चन नंबर केअरफुली बिफोर द मार्किंग. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ, जर तुम्ही क्वेश्चन पेपर वाचत असाल, समजा पहिला क्वेश्चन आहे, दुसरा क्वेश्चन आहे, तिसरा क्वेश्चन आहे. आता पहिल्या क्वेश्चनचा आन्सर ए आहे, दुसऱ्या क्वेश्चनचा आन्सर सी आहे आणि तिसऱ्या क्वेश्चनचा आन्सर ए आहे. तर तुम्ही हे बघून घ्या, की पहिला प्रश्न इकडं जे OMR आहे तिथं पहिलंच लिहिलेलं आहे का, तिथंच ए करा. नाहीतर तुम्ही 2 ला बी करशाल. समजलं तुम्हाला? 2 ला ए करशाल किंवा 3 ला सी करशाल. म्हणजे ही सिक्वेन्स जर का चुकली तर तुमचं डायरेक्टली सगळं चुकून जाईल. इथं क्लिअरली मेन्शन करण्यात आलेलं आहे. आता याच्यानंतरची गोष्ट काय सांगितलेली आहे, तर याच्यानंतरची गोष्ट यांनी हे पण सांगितलेली आहे. एक मिनिट मला इरेज करू द्या. चाल. आता याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे, कीप युअर OMR शीट क्लीन, नीट अँड डॅमेज फ्री. म्हणजे कुठल्या पण प्रकारचं OMR वरती जर का छेडछाड दिसून आली तर तुमची OMR चेक होणार नाही. इथं क्लिअरली सांगितलेलं आहे एनटीए ना, की OMR शीट कशी पाहिजे, क्लीन पाहिजे, नीट पाहिजे आणि डॅमेज फ्री पाहिजे. समजलं तुम्हाला? ओके. याच्यानंतर डोंट डू हे करू नका. हे जे पहिले काय सांगितलं मी, हे करू शकता, हेच करायचं आहे आपल्याला आणि हे करायचं नाहीये. तर काय करायचं नाहीये, नो टिक और क्रॉस. म्हणजे कोणता पण ऑप्शन असेल, ए बी सी डी. आता इथं तुम्ही काय असं मी गोल करून देतो एकदा. असं समजा तुम्हाला वाटत असेल की ए राईट आहे, तर तुम्ही ए ला असं करून द्याल, बी सी डी चुकीचे तर असं करून द्याल. तर हे चालतं का? तर हे चालत नाही. क्लिअरली ओके.
तर तुम्हाला अगोदरच मी सांगितलं कसं करायचंय म्हणून. त्याच्यानंतर नो हाफ फील्ड सर्कल, म्हणजे सर्कलला हाफ फील्ड करू नका. म्हणजे असं सर्कलला, म्हणजे तुम्हाला वाटत ए आन्सर राईट आहे, तर असं पण करायला चालत नाही. म्हणजे हे अर्धवट गोल करायला सुद्धा चालत नाही. ओके. आता त्याच्यानंतर नो मल्टिपल आन्सर, हे तर अगोदरच सांगितलं, मल्टिपल आन्सरला गोल करू नका. आणि नो ओव्हर रायटिंग ऑर ओव्हर स्मजलिंग, म्हणजे काही पण त्याच्यावरती लिहू नका अथवा ती चेक होणार नाही. हे समजणं अत्यंत गरजेचं. सो आय होप तुम्हाला ही सगळी माहिती आवडली असेल, आणि आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. कारण या चॅनलवरती आपण सगळं नीट बद्दल तुम्हाला सांगणार आहोत. जे पण कट ऑफ असेल कॉलेजचे, सगळं काही या चॅनलवरती तुम्हाला कळवण्यात येणार आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. आय होप विशिंग यू ऑल द व्हेरी बेस्ट फॉर टुमॉरो. थँक्यू.